24 घंटे पाण्याची सुविधा म्हणतात तर 24 घंटे पाणी न देता 2 तास द्या, पण व्यवस्थित द्या. मी सर्वात जास्त भर शिक्षणाबद्दलच देणार आहे. जी महानगरपालिकेची शाळा जवळपास 110 शाळा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या बंद होत आहे, कारण तुमच्याकडे विद्यार्थी मिळत नाही. त्याच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही खालावून ठेवलेला आहे. डम्पिंग यार्डमध्ये इतका त्रास आहे, गॅस स्टोव, अटॅक, मोठ्या प्रमाणात श्वास घेण्याकरता तो त्रास हा आजही या ठिकाणी आहे. इलेक्शन संपलं की पट्टे वाटपची जी घोषणा ती बंद करतात. या पक्षातून जे काही आमचे चारही उमेदवार निवडून येतील ते त्यांना स्वयं रोजगाराची निर्मिती करण्याचा 100% प्रयत्न करतो. कमीत कमी 40,000 मतदान हा जोखमीचे झाले आहे. त्यापैकी 22 ते 22,000 खरं या ठिकाणी 22,000 घरापैकी या प्रभागापैकी जवळपास 14 ते 15,000 हे घरात झोपडपट्टीमध्ये आहे. 14 ते 15,000 घरामध्ये 20 लोकांना जर आपण पट्टे वाटप केले तर किती टक्के त्याचा रेशो आहे? माझ्या इथे मी पहिल्या कोरोना कालावधीमध्ये 6 महिने कंटिन्यू जेवण दिलं, सकाळ सायंकाळ दोन्ही टाईम. हिंदू खत्र्यामध्ये आहे, तर तुमची सत्ता कोणत्या कामाची? 15 वर्ष सरकार महानगरपालिकेची आपली राहिलेली आहे, महापौर आपल्या राहिलेला आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आपल्या राहिलेला आहे, सर्व आपले राहिलेले आहेत. मग तुम्ही 15 वर्ष काय केलं समाजासाठी, काय केलं हिंदूसाठी? जे कर्मचारी आहेत, एका प्रभागात जवळपास 100-125 कर्मचारी काम करतात, पण त्या प्रभागात जवळपास 50 ते 40 लोक दिसतात. बाकीचे कर्मचारी जातात कुठं? हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात नगरसेवकाने केलेला आहे, कारण त्यांचे घर चालवण्याकरता, त्यांच्या ऑफिस चालवण्याकरता त्यांना देणगीची आवश्यकता आहे आणि हे या माध्यमातून ते देणगी जमा करतात. एका तासामध्ये अर्धा तास पाणी देतात, तो ते घरी पुरत नाही, त्याला तुम्ही लाख रुपये बिल देता, तो आत्महत्या करणार तर नाही, काय करणार आहे? पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये यंदा निवडणूक जी आहे ते अटीतटीची असणार आहे. काँग्रेसकडून नलिनी पृथ्वी मोटघरे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, जे भाजपच्या विरोधात लढणार आहे. आणि खास करून पूर्व नागपूर एक असं क्षेत्र आहे जिथे कृष्ण खोपडे यांचं नाव चालतं आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते असा प्रचार करतात की विकास पुरुष आहेत. तिथे काँग्रेसला किती त्रास होणार आहे, किती इजी होणार आहे, आपण उमेदवारांशी बोलूया. नलिनी, काय सांगणार आहात? भाजप ज्या पद्धतीने प्रचार करत आहे की विकास पुरुष आहे, त्यांच्या क्षेत्रात आपण निवडणुका लढत आहे, किती त्रासदायक आहे, किती सिंपल आहे, आपल्याला वाटतं? विकासाच्या नावाने सारा भ्रष्टाचार आहे इथे आणि आमच्या प्रभागात भरपूर काही समस्या आहेत, त्या आताही विकासाच्या नावाने झालेल्या नाही. गटर लाईनची सुविधा नाही झाली आहे, नळ नाही, 24 घंटे नळची सुविधा म्हणतात पण ते पण नाही झालेली आहे. आणि खास करून ते जे शिक्षणाबद्दल ते तर आहेच नाही म्हणाल तर चालतं. मी कधी जिंकून आली तर मी सर्वात प्रथम शिक्षणाबद्दल काम करणार आहे. एकंदरीत या इथे महानगरपालिका शाळा चांगले नाही आहेत, म्हणजे आता सगळीकडे प्रायव्हेट शाळा झालेल्या आहेत. गव्हर्नमेंटची शाळा काही व्यवस्थित आहेत नाही, तिथे CBSE पॅटर्न नाही आहे. मी सर्वात जास्त भर शिक्षणाबद्दलच देणार आहे. या क्षेत्रातले मुद्दे नेमके काय आहेत? गटर लाईनची व्यवस्था नाही आहे इथे, व्यवस्थित रस्ते नाही आहे तिथे, आणि भरपूर समस्यामध्ये ते इलेक्ट्रिक बिल वाढलेला आहे, नळाचे टॅक्स वाढलेले आहे, घर टॅक्स वाढलेला आहे. पूर्व नागपूर असा प्रचार करण्यात येते की खूप विकसित झालाय, इथे पाणी 24 तास येते का? नाही. रस्त्याची कनेक्टिव्हिटी आहे का? नाही, पाणी 24 तास येत नाही. आलाही तर तो 1 तास राहते, पण व्यवस्थित पाणी येत नाही. काही ठिकाणात कमी येते, काही ठिकाणात जास्त ते वाहत राहते. ते विकास त्याला नाही म्हणता येत. 24 घंटे पाण्याची सुविधा म्हणतात तर 24 घंटे पाणी न देता 2 तास द्या, पण व्यवस्थित द्या. आपल्यासोबत पृथ्वी मेश्रामजी सुद्धा आहे, मोटघरे सुद्धा आहे. सर, काय सांगणार की काय मुद्दे आपल्याला वाटत आहे? पूर्व नागपूर असं सांगताय की विकास पुरुष आहे, या भागातले जे आमदार आहेत ते खरंच विकास पुरुष आहे का? विकास झाला आहे? सर, विकास जर झाला असता तर ते मुद्द्यावरती, विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी निवडणूक लढवली असती आणि प्रत्येकडे त्यांना उमेदवार बदलाची गरज पडली. विकास जर असता तर तेच उमेदवार कंटिन्यू त्यांनी रिपीट केले असते. त्यांना जर विकास नव्हता, त्यांचे जे नगरसेवक आहेत ते क्रियाशील नव्हते, म्हणूनच त्यांना आपले नगरसेवक बदलावे लागले. आज आम्ही जो काँग्रेसचा मागचा उमेदवार होता, आज सांगतात की BJP भारतीय जनता पार्टी ही जगातली नंबर 1 पार्टी आहे. या जगातल्या या पार्टीच्या 45 वर्षाचा तरुण हा राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण इथं 30-30 वर्ष 40-40 वर्षाचे कार्यकर्ते धरा झटकतात, त्याला तिकीट मिळत नाही. पण काँग्रेसमधून जो आमचा उमेदवार होता मागच्या वर्षीचा,
त्याला आयात करून त्यांना लगेच तिकीट दिली. हा अन्याय त्या पक्षावरती आहे. म्हणजे त्यांना कार्यकर्ता मिळत नाही. उमेदवार लढण्याची अशी दुरवस्था आहे की त्यांच्याकडे कार्यकर्ता इतके, आम्हाला म्हणतात की आमच्याकडे कार्यकर्ते इतके आहेत, तुमच्याकडे उमेदवार देऊ शकत नाही. मग काय तुम्ही लोकांना म्हणजे विनाकारण खोट्या बातम्या देऊन सन्या उमेदवार पळवून नेण्याचा प्रयत्न 100% का त्याच्याकडे उमेदवार नाही आणि त्यांना उत्तर देण्याकरता लोकांना सामना करू शकत नाही. जर विकास पुरुष असता तर या परिसरातले जे उमेदवार माझे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांना तुम्ही पुन्हा रिपीट केले असते. त्यांच्या तिकिटा कापून तुम्ही दुसऱ्याला तिकीट दिलेले आहेत. तर तुम्हाला प्रत्युत्तर देण्याकरता नागरिकांना उत्तर देऊ शकत नाही. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही विकास पुरुष तुम्ही स्वतःला म्हणूच शकत नाही. जे दावे किंवा आश्वासन या आधी करण्यात आले होते 2017 नंतर ते भाजपचे उमेदवार जिंकून आले, ते पूर्ण झाले का? त्यापैकी एकही त्यांनी पूर्ण केलेलं आहे. जसं 24/7ची जी पाण्याची व्यवस्था आहे, गटर लाईनची व्यवस्था आहे, नळ लाईनची व्यवस्था आहे, नंतर तुमच्या टॅक्सेसची व्यवस्था आहे, नळाच्या बिलाची मोठ्या प्रमाणाची जे टॅक्सेस वाढले आहेत ती व्यवस्था आहे. त्याच्यानंतर तुमच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. आज शिक्षणाच्या प्रति मोठ्या प्रमाणात रोष निर्माण आहे की जी महानगरपालिकेच्या शाळा जवळपास 110 शाळा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या बंद होत आहे. कारण तुमच्याकडे विद्यार्थी मिळत नाही. त्याच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही खालावून ठेवलेला आहे. जर आमच्या एक लहानातला गरीब विद्यार्थी असेल, गरीब कुटुंबातला व्यक्ती असेल तर त्यांना आजच्या मुळात आज शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे, आरोग्याची अत्यंत आवश्यकता आहे. शिक्षण जो मराठी मीडियम आहे त्याला इंग्लिश मीडियम जर केलं तर जो गरीब विद्यार्थी आहे, गरीब परिवारातले लोक जगत आहेत ते या परिसरातले जी शाळा CBSE होईल त्या ठिकाणी ते नाव टाकतील. आपल्या पोराचं उज्ज्वल भविष्य करण्याकरता कुठेही त्याला निःशुल्कपणे काम करेन. आणि आमच्या परिवारात आमच्या पक्षातून जे काही उमेदवार जेवढे निवडून येतील तर आमचं पहिलं प्राधान्य आता शिक्षणाला आहे. त्या शिक्षण या वाघिणीचे दूत आहे. जो प्राशन करण तो गुरगुरल्याशी राहणार नाही. मग शिक्षण जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराला वाचा जर फोडायची तर शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर हे आरोग्य सुविधा या ठिकाणी अजिबात नाही. या ठिकाणी आमच्या प्रभागाला लागलेलं डम्पिंग यार्ड आहे. डम्पिंग यार्डमध्ये इतका त्रास आहे, गॅस स्टोव्ह, अटॅक, मोठ्या प्रमाणात श्वास घेण्याकरता तो त्रास हा आजही या ठिकाणी आहे. दरवर्षी 5 वर्षानंतर तो आश्वासन देतो आम्ही डम्पिंग काढतो, पण इलेक्शन संपलं की डम्पिंग यार्ड जशीची तशी. या परिसरात झोपडपट्टीच्या मोठ्या प्रमाणात वरसावा या प्रभागात तुम्ही जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा पट्टे वाटपाचा प्रयत्न करता आणि इनमिन 2 ते 4 लोकांना या 5 लोकांना पट्टे वाटतात. त्यातल्या त्यात जे वाटतात तेही तुम्ही बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तुम्ही देतात. इतर जो दुसरा सामान्य नागरिक आहे त्यांना तुम्ही देत नाही. आणि इलेक्शन संपलं की पट्टे वाटपची जी घोषणा ते बंद करतात. आम्ही या पट्टे वाटपाच्या प्रयत्नासाठी मी नेहमी नागपूर शहर विकास मंचाच्या माध्यमातून मी लढत राहिलेलो आणि लढत आहे. आणि त्या माध्यमातून मी नंदनवनला जवळपास 2700-2800 घरांना रजिस्टर लावून देण्याचं काम नागपूर शहर विकास मंचाच्या माध्यमातून मी ते केलेलं आहे. आणि तीच प्रक्रिया आम्ही भांडेवाडी माझ्या प्रभागात ज्या माझ्या पत्नी या ठिकाणी उमेदवार होणार आहेत आणि माझ्या पक्षाच्या ज्या उमेदवार 4ही उमेदवार आहेत त्यांना पहिलं प्रायोरिटी आमच्या परिसरात जो काही पट्ट्यासाठी आहे संघर्ष चालू आहे, ज्यांच्यामुळे एखादा कुठला कार्यक्रम असेल आपल्या घरी त्या कार्यक्रमाला जर आपल्याजवळ पैसे नसतील आपण घर बँकेत गहाण ठेवून जर आपण करू शकतो. पण आजच्या कंडिशनला आम्ही झोपडपट्टीत राहिल्यामुळे आम्हाला कुठलीही बँक 1 रुपया कर्ज देण्याच्या तयारीत राहत नाही. म्हणजे आमच्यावर कदाचित आकस्मिक कुठला प्रसंग घडला तर तो फेस करण्याकरता आमच्याकडे आर्थिक स्वरूपाचं कुठलंही नियोजन नाही. या ठिकाणी मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. आम्ही सर्वप्रथम जी रोजगाराची निर्मिती या पक्षातून जे काही आमचे 4ही उमेदवार निवडून येतील ते त्यांना रोजगाराची निर्मिती करण्याचा 100% प्रयत्न करू. पण पट्टे वाटप जो कार्यक्रम आहे ते भाजप सांगताय की खूप लोकांना पट्टे वाटप, आता जर त्यांचा प्रचार केला तर ते सांगताय की आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पट्टे वाटप केले आहे. त्यासाठी पट्टे वाटप झाले नाही का? माझ्या प्रभागात एक अशोक नगर म्हणून आहे, त्या ठिकाणी मला वाटतं 10 ते 12 पट्टे वाटप झालेले आहेत. त्याच्यानंतर गोंडच्या पुऱ्याला लागून उडिया म्हणजे कोष्टी मोल्ला आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 आहेत. म्हणजे जवळपास 15 ते 20 बोटावर मोजणारे 15 ते 20 या 15 ते 20 लोकांच्या व्यतिरिक्त कुणालाही पट्टे वाटप झालेले नाही. आणि 15-20 लोकांची वस्ती आहे का? आज 70,813 मतदाता या प्रभागात आहेत आणि 70,813 पैकी झोपडपट्टीवासीमध्ये कमीत कमी 40,000 मतदान हा झोपडपट्टीधारक आहे. त्यापैकी 22 ते 22,000 खरं या ठिकाणी 22,000 घरापैकी या प्रभागापैकी जवळपास
14 ते 15,000 हे घरात झोपडपट्टीमध्ये आहे. 14 ते 15,000 घरामध्ये 20 लोकांना जर आपण पट्टे वाटप केले तर किती टक्के त्याचा रेशो आहे तो 0.1 खाली जाईल रेशो. तर आपण खरंच तुम्ही पट्टे वाटप केले असेल तर प्रत्यक्षात त्या लोकांचे नाव आपण वाचून दाखवावे कमीत कमी. भाजप म्हणताय की जर काम झाले नसते, आम्ही जे आश्वासन देत आहे ते काम झाले नसते तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं आणि ते मागील 3 टर्म पासून जे आहे भाजप इथून महानगरपालिकेत निवडणूक जिंकत आहे आणि हा दावा करतायत की आमच्या कामामुळे जनता आम्हाला निवडून देत आहे. 100% तुमच्या त्यांच्या मनाशी मी सहमत आहे. जर त्यांना वाटते की आमची 15 वर्षापासून सत्ता आहे, 15 नाही आता 4 वर्ष प्लस झाले समजा ऍडिशनल 19 वर्षापासून सत्ता आहे. 19 वर्ष त्यांनी सत्ता भोगल्यानंतरही या परिसरात जो विकास त्यांनी केला म्हणतात, जर विकास केला तर तुम्ही उमेदवार का बदलता? जर कुठली वस्तू जर चांगली असेल तर त्याला आवडीनं आपण खातो, पण ती वस्तू चांगली नसेल तर त्याला फेकून देतो. काँग्रेसने सुद्धा शिवसेनेचे उमेदवार आणला का इथे? काँग्रेसने हा शिवसेनेचा उमेदवार नव्हता, महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता आणि महाविकास आघाडीचे आघाडी आता महाविकास आघाडी असल्यामुळे त्या या ठिकाणी शिवसेनेचा पाबल्य नाही ना. आणि त्याला तेही व्यक्ती 2 वेळा लढले ना शिवसेनेच्या सीटवरती. आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षामध्ये त्यांना प्रवेश घेतला आणि त्यांना तिकीट देण्यात आली. तो घटक पक्ष महाविकास आघाडीचा आहे ना. महाविकास आघाडी आमची तुटली नाही ना. महाविकास आघाडी जर तुटली असती तर आम्ही मान्य केला असता तो की आम्ही त्यांना आयात केलेला आहे म्हणून. आम्ही आयात केलेला दुसरे पक्ष जसं आम्ही आमच्या विरोधात जो पक्ष बीजेपीने दिलेला आहे तो काँग्रेसचा आहे. आमची काही बीजेपी काँग्रेसची युती नाही ना. आमची युती फक्त महाविकास आघाडीची आहे. शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची. आम्ही काही येईल ना की मग काँग्रेसचे उमेदवार नव्हते का? काँग्रेसचे कार्यकर्ता नव्हते का? काँग्रेसचे कार्यकर्ता 100% होते, नव्हते असातला भाग नाही. पण जे उमेदवार होते ते विधानसभा लढलेले होते आणि गद्दावर नेता होते. ते गद्दावर नेता त्यांच्याकडे पक्षाने जबाबदारी सोपवली की तुम्ही 2 वेळा विधानसभा लढलेली आहे, 2 वेळा महानगरपालिका लढलेली आहे, तुम्ही आज ही जबाबदारी तुम्ही आपल्या खांद्यावरती घ्या आणि आमच्या पक्षाचे जे काही आम्ही उमेदवार देतो ते तुम्ही त्यांना निवडून आणा चांगल्या पद्धतीने, की जेणेकरून पुढची विधानसभा चांगल्या मताने आपण निवडून आणू. जी या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी तुमचं प्राबल्य वाढलेलं आहे, आज 80,000 मतदान घेणारा व्यक्ती त्याला जर नगरसेवकात आपण डिमोशन करत आहोत ना एक प्रकारे, पुन्हा त्याला नगरसेवक जातात, त्यांना प्रमोशन करण्याचा प्रयत्न पक्षाने केला. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही आयात केलेला आहे आणि पक्षातले 4ही उमेदवार हे निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे. आमचे प्रचार प्रमुख म्हणून मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम हजारे यांना आम्ही फेस करत आहोत. पुरुषोत्तम हजारे यांच्या मार्गदर्शनात आपण जे निवडणूक लढता आपल्याला वाटतं का की या प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपण जे आहे निवडणूक जिंकत आहात? 100% 4ही उमेदवार बहुमताने आणि भरघोस मताने निवडून येणार आहे. कारण त्यांनी जे काम केलं ते कुणालाही तोड नाही. भले सिंगल आले होते पण कोरोना कालावधीत त्यांनी जे समाजसेवा केली. माझ्या इथे मी पहिल्या कोरोना कालावधीमध्ये 6 महिने कंटिन्यू जेवण दिलं, सकाळ सायंकाळ दोन्ही टाईम. दुसऱ्या कोरोनामध्ये मी सकाळ सायंकाळ दोन्ही टाईम माझ्या इथे जेवण चाललेलं. आणि त्यानंतर आरोग्याची सेवा असते की कुठली सेवा असते बिना सर्व सुरक्षा व्यवस्था घेऊन ज्या लोकांना कोरोना झाला त्या लोकांना व्यवस्था ज्याप्रमाणे मी केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून मी सुद्धा कामं करण्याचा 100% प्रयत्न करतो. कोणी गोरगरीब असतील, आरोग्याची सेवा असतील किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, महिला बचत गटाची योजना असतील, श्रम कार्ड असेल, नंतर राशन कार्ड असेल, मोठ्या प्रमाणात लोकांच्या इलेक्ट्रिक बिलची सुविधा असेल, माझ्या इथे मी ही सेवा केंद्र चालू केलेलं आहे, माझ्या इथे बँकेची व्यवस्था केलेली आहे, माझ्या इथे गॅसची व्यवस्था केली आहे. म्हणजे लोकांना कुठेही माझ्यापासून ज्या सुविधा त्यांना मूलभूत सुविधा लागतात, लोकांना ज्या दैनंदिन जीवनात लोकांना सुविधा लागतात त्या सुविधाचं काम करण्याचं काम मी पुरुषोत्तम हजारे यांच्या मार्गदर्शनात मी हे सर्व कामं केले. आणि त्यांनी जे गाईडलाईन ठेवली आज त्यांच्या माध्यमातून 4ही नगरसेवक हे त्यांच्या माध्यमातून निवडून येते आणि भरघोस मतांनी निवडून येतील. यामध्ये दुमत कुठलंही नाही. पृथ्वी सर, पण एक प्रश्न असा असतो की भाजप हा नेहमी जे आहे ते धर्माचा कार्ड खेळतो, हिंदुझमचा कार्ड खेळतो. या इलेक्शन मध्ये पण ते होईल का आणि हिंदू वोट कन्सॉलिडेटेड होईल का त्यावेळेस? जर 15 वर्ष सत्ता आपले राज्यात नागपूर महानगरपालिकेत आणि दिल्लीमध्ये सत्ता आहे आणि हिंदू खत्र्यामध्ये आहे तर तुमची सत्ता कोणत्या कामाची? तुम्ही मुळात हिंदू आहात आणि हिंदूच्या सत्तेमध्ये जर हिंदू खत्र्यात असेल तर तुम्ही करत काय आहे हा प्रश्न सर्वप्रथम उद्भवला जाते. कारण हिंदू जर खत्र्यात असता तर तुमची सत्ता बसली नसती. मग सत्ताधारी तुम्ही जर सत्तेत बसलाय तर तुम्ही करत काय? हा प्रश्न सर्वप्रथम माझा त्यांना आहे.
की हिंदू जर खतऱ्यात आहात तर तुम्ही करत काय आहे. एक तर गृहमंत्री साहेब आपणच आहात आणि मुख्यमंत्री साहेब पण सुद्धा आपणच आहात. 15 वर्ष सरकार महानगरपालिकेची आपली राहिलेली आहे, महापौर आपल्या राहिलेला आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आपले राहिले आहे, सर्व आपले राहिलेले आहेत. मग तुम्ही 15 वर्ष काय केलं समाजासाठी, काय केलं हिंदूसाठी, हे त्यांनी उत्तर द्यावं. जर आपली सीट किंवा प्रभाग क्रमांक 25 मध्ये जर काँग्रेस जिंकून आली, जर चारी पॅनल, तर पहिली प्रायोरिटी या प्रभाग क्रमांक 25 मध्ये काय असणार? पहिली प्रायोरिटी मी तर शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाची देईन. कारण शिक्षण जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत बहुजन समाजाचा विद्यार्थी सुजन होणार नाही, सुजक होणार नाही आणि त्याला प्रश्न विचारण्याचा प्रसंग येणार नाही. जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही नेत्यांना तोपर्यंत त्याला त्या भ्रष्टाचाराची जाण होणार नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावावर भ्रष्टाचार झालाय सर आणि त्यामुळे आम्हाला सुशिक्षित करणं एक प्रकारे उपाशी राहिले चालेल, पण त्याला शिक्षण घेणं अत्यंत महत्व आहे. कारण बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघेच्या दुधात, ते जो प्राशन करण तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिकल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे राहिले नाही आणि बाबासाहेब शिक्षणामुळे आमचा समाज, मी ज्या समाजामध्ये मी राहतो, ज्या समाजामध्ये मी बिलॉंग करतो, तो समाज शिक्षणाच्या मुळेच प्रगतीपथावर गेलेला आहे. आणि मी, माझी मिसेस किंवा मी ब्लॉक अध्यक्ष या नात्याने माझ्या प्रभागातले 4ही उमेदवार यांना सर्वप्रथम शिक्षणावरती भरता टाकणारच आहे. कारण ज्या शाळा 110च्या जवळपास शाळा ज्या महानगरपालिकेच्या बंद झाल्या, ती सर्वप्रथम त्या शाळा रिसर्च चालू करायच्या, त्याच्यामध्ये डिजिटल सुविधा चालू करायची आहे, CBSE पॅटर्न सुरू करायचं आहे. त्यानंतर दुसरं प्रायोरिटी माझं आरोग्यासाठी आहे की प्रत्येक ठिकाणी क्लिनिक जे आहे, मोहल्ला क्लिनिक, ही अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छतावरती मोठ्या प्रमाणात भर टाकणार, कारण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे कर्मचारी आहेत, एका प्रभागात जवळपास 100-125 कर्मचारी काम करतात, पण त्या प्रभागात जवळपास 50 ते 40 लोक दिसतात. बाकीचे कर्मचारी जातात कुठं? हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी केलेला आहे. कारण त्यांचे घर चालवण्याकरता, त्यांच्या ऑफिस चालवण्याकरता त्यांना देणगीची आवश्यकता आहे आणि हे या माध्यमातून ते देणगी जमा करतात. टँकर मुक्तची व्यवस्था करतात. टँकर मुक्त जर केलं असतं तर पाण्यासाठी लोक ओरडले नसते. आज प्रत्येक नगरामध्ये आपल्या प्रभागात या 15 ते 20 वर्ष आधी जर आपण मागे गेलो तर जे कार्यप्रणाली होती नळाची, की प्रत्येक वस्तीमध्ये गेल्यानंतर एक सार्वजनिक नळ राहायचा. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती नळ घ्यायची नाही आहे, तो त्या सार्वजनिक नळातून पाणी भरत होता. आज ती परिस्थिती बंद झाली आणि बंद केल्या तर केलं, मान्य केलं, पण बाजूच्या घरी आजूबाजूचा शेजारी धर्म म्हणून आपण जर एक नळ घेतला आणि बाजूच्या इथे नळ दिला तर OCW हा मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती कारवाई करते. कारण बाजूच्या घरी पाणी देत नाही आणि तो जर त्याला मजबुरीने त्याला नळ घ्यायला लागते. आणि डिमांड किती आहे झोपडपट्टीमध्ये? झोपडपट्टी मला माझ्या माहितीप्रमाणे डिमांड लागत नाही, पण आज 15-15, 16-16 हजार रुपये नुसतं त्या डिमांड घेतात तुम्ही त्या गरीबाकडनं. 1-1 लाख, 1.25 लाख रुपये त्या इलेक्ट्रिक नळाचे बिल येत आहे. तो गरीब व्यक्ती एक तर झोपडीत राहत आहे. त्यातल्या तर तुम्ही माझ्या परिसरात 3 ते 4 उदाहरण असे आहेत की त्यांना तुम्ही लाख रुपयाच्या वरती बिल दिलेले आहे आणि किती महिन्याचे? फक्त 4 ते 5 महिन्याचे. 5 महिन्यामध्ये किती पाणी पिले असेल त्यांना? कमीत कमी गावाला तर पाणी पाजलं नसेल, घरीच पाणी. कारण एक व्यक्ती हा पाण्यासाठी एक तर पहिलं तुम्ही पाणी देत नाही, त्याचा तुम्ही 1 तास देता, त्याच्यात तुम्ही अर्धा तास तर 15 मिनिटं पहिलं तर हवा सोडता, त्याच्यात तुम्ही मीटर घुमवता. आणि हा जो प्रकार आहे, तुम्ही प्रेशरच्या माध्यमातून एका तासामध्ये अर्धा तास पाणी देता, तो घरी पुरत नाही, त्याला तुम्ही लाख रुपये बिल देता. तो आत्महत्या करण्याचं नाही काय करणार आहे? म्हणजे आत्महत्या करण्याचा, प्रवृत्त करण्याचा तुम्ही महानगरपालिकेचे जे काही सिस्टम बसलेले आहे, हे लोकांना लाचारी आणि गुलामगिरी पत्करण्याचं काम या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करत आहात. याला माझा 100% राहील की या OCW ला सर्वप्रथम तर हद्दपार करण्याचं काम राहील आणि रिसर जी महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी राबलेली आहे, त्या यंत्रणेला तर पाण्याचा विभाग दिला जाईल, जेणेकरून ते जबाबदार व्यक्ती आहे. कारण OCWचा विभागाचा जो काही कर्मचारी आहे हा जबाबदार व्यक्ती नाही, तो उडवाउडवीची उत्तर देते, तू उसके पास जा, तू उसके पास जा, कुठल्याही प्रकारची ती भूमिका घेत नाही. समजा या परिसरात जर एखादा घरी कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, साक्षरता वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, त्याला तुम्ही पाणीच्या टँकर नाही पाठवत, तुम्ही त्याला म्हणता तुम्ही जी व्यवस्था आहे ती फक्त सार्वजनिक लोकांसाठी व्यवस्था आहे, तुमच्या घरच्या कार्यक्रमासाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था आहे. जर तो इथं राहत असेल तर पाणी का जपानहून बोलणार आहे की पाकिस्तानमधून बोलवणार आहे पाणी? त्याला पाण्याची जर त्याच्या घरचा कार्यक्रम असेल तर त्याच्या घरी जर 2000 लोक येतात तर 2000 लोकांना पाण्याची व्यवस्था तुमची प्रायोरिटी आहे, तुम्ही ते करायला पाहिजे. आज या ठिकाणी पुरुषोत्तम म्हणजे आजारी जे होते ते काही असतील,
पण त्यांनी लोकांना ज्या ज्या वेळेवर गरज भासली त्या वेळेला त्यांनी टँकरची व्यवस्था करून दिलेली आहे. ते लिगली नव्हतं तसं, पण अनलिगलीच्या माध्यमातून चलावा त्याच्यात लागते. तुम्ही ते प्रेशर करून करावं लागलं. साध्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने टँकर हे एका गरीब व्यक्तीला त्यांनी मिळवून दिलेले नाही. त्यामुळे सर्वप्रथम प्रायोरिटी OCW मुक्त, आणि त्यानंतर ज्याला पाण्याची गरज आहे, ज्याच्या घरी कार्यक्रम आहे, सार्वजनिक कार्यक्रम किंवा त्याच्या घरच्या वास्तूचा आहे, वाढदिवसाचा आहे किंवा इतरत्र कुठल्या कार्यक्रमाचा, त्याला मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे. कारण बाहेरून येणारे व्यक्ती आपण जर जेवण इथं देऊन तर पाणी पाहायला का दुसऱ्या घरी येणार नाही. कारण बिसरीच्या बॅटला आपण बोलू शकत नाही. जर बिटऱ्याच्या बाटला बोलवण्याची जर आमची ताकद असती तर आम्ही जेवढं कशाला राहिलो असतो. आम्ही एक स्टँडर्ड व्यवस्थित जाऊन राहिलो असतो. नेताजी नगरला गेलो असतो, तिकडं करोडपती गल्ली जाऊन राहिलो असतो. आम्ही कसं झोपडपट्टीत राहिलो असतो. जर आमचा विकास जर करायचा असेल तर आम्हाला ज्या मूलभूत सुविधा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, ह्या ज्या मूलभूत सुविधा ह्या पूर्ण करण्याचं काम माझ्या माध्यमातून मी ब्लॉक अध्यक्ष या नात्याने, प्रभाग क्रमांक ब्लॉक अध्यक्ष 2 या नात्याने माझ्या प्रभागात माझ्या ब्लॉक मध्ये येणारे जे 11 ते 12 नगरसेवक आहेत, या पूर्ण 12 नगरसेवकांना 100% प्रायोरिटी दिलेली आहे की या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे करायचं आहे, आणि ते माझे नगरसेवक करतील असे मी काँग्रेस पक्षातर्फे ग्वाही देतो. 16 तारखेला काय होत आहे? विजय आपला आहे सर. 100% काँग्रेसचे या ठिकाणी 20 ते 22 नगरसेवक पूर्ण नागपुरातून निवडून येत आहे, आणि विजय महापौर सुद्धा आपला बसत आहे. कारण 19 वर्षापासून लोक जनता त्रास्त झालेली आहे आणि लोक चिडून गेलेले आहेत. आज चिडल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी पूर्ण नागपूरच्या सीटा कापलेल्या आहेत. मग ते चेतना टांगजी असतील, मनोज चापलेजी असतील, गेंडरेजी असतील, की इकडं तुमचे आमच्या प्रभागातले माजी आरोग्य सभापती देवेंद्रजी मेहर असतील, जयश्रीताई रारोकर असेल, देवेंद्र आपल्या वैद्यजी असतील, दुसऱ्या वैद्यजी वैशालीताई रोहनकर असतील, या लोकांच्या तिकिटा कापण्याचं कारण काय? यांना इतकी भीती वाटली काँग्रेसची की जे काही उमेदवार दिले हे समाजसेवक म्हणून उमेदवार दिलेले आहेत. आम्ही काही हौसे गौसे नवसे उमेदवार नवीन दिलेले नाहीत की आले आणि आम्ही दिले. त्यांचं कार्य जी बघितलं त्या कार्याच्या माध्यमातूनच आम्ही तिकिटा दिलेल्या आहेत, आणि त्या पक्षाच्या चारही कोंड्यातून, असं नाही की एका विभागाला, आम्ही चारही भागाला न्याय देण्याचं काम केलं. कारण तिथला व्यक्ती इथं येणार नाही, इथला व्यक्ती त्याला ती सुविधा होणार आहे, या माध्यमातूनच आम्ही त्या तिकिटा वाटप केलं, आणि चारही भागात आम्ही चारही उमेदवार योग्य ते उमेदवार दिले, जाती समीकरणाच्या हिशोबाने दिले. कुठल्याही जातीवर कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही याचं बांधिलकी बांधून आम्ही तिकिटा वाटप केलं. ताई, आपण प्रचार करताय, काय लोकांचा रिस्पॉन्स भेटतो तुम्हाला? लोकांचा रिस्पॉन्स छान आहे. ते सगळे म्हणतात की ह्या वर्षी काँग्रेसच येणार आहे. 16 तारखेला आपण गुलाल उधळणार का? नक्कीच उधळणार. खूप खूप धन्यवाद. आपण आपला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पाहतो नागपूर समाचार 24. नमस्कार.